पुणे महानगरपालिकेने वडगाव खराडी भागातील अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाई विरोधात शिवसेनेचे नगरसेवक सचिन भगत यांनी आंदोलन केले। वडगाव खराडी भागात पुणे महानगरपालिकेने तेथील नागरिकांना नोटिसा देऊन त्यांच्यावर अनधिकृत बांधकामांबाबत कारवाई केली। यासाठी वडगाव शेरी खराडी भागाच्या नागरिकांवर रस्त्यावर येण्याची वेळ पुणे महानगरपालिकेमुळे आली असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक सचिन भगत यांनी सभेमध्ये केला। अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी चर्चा होऊनही पुणे महानगरपालिकेने वडगाव शेरी खराडी भागातील नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला। त्या भागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी भगत यांनी काळा वेश परिधान करून तोंडाला काळे रंग लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। पुणे महानगरपालिकेने नागरिकांवर केलेल्या कारवाईसाठी सर्वस्वी जबाबदार पुणे महानगरपालिकाच आहे। महानगरपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत। मात्र महापालिकेने या संदर्भात नागरिकांकडून दंड वसूल करून घेण्याऐवजी नागरिकांची घरे तोडण्यात आली आणि यासाठी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा काळा पेहराव करून भगत यांनी निषेध केला। पहिली गोष्ट अशी आहे की अनधिकृत बांधकामासंदर्भात कारवाई करण्यासाठी आमचा विरोध बिलकुल नाही, केलीच पाहिजे। परंतु या ठिकाणी ज्या नागरिकांनी नियमात होण्यासारखी जी घरं या ठिकाणी बांधकामात चालू आहेत किंवा पूर्वी झालेली आहेत, अशी बांधकामं तुम्ही या ठिकाणी नियमित करून घ्या असं माझं म्हणणं आहे। आता मागच्या या पुणे शहरातला DP जो झाला त्या DPमध्ये आपण या ठिकाणी 500 ते 2700 स्क्वेअर फुटापर्यंत छोट्या प्लॉटच्या बांधकामावरती आपण या ठिकाणी परवानगी द्यायचे ठरवलेले आहे। एका गुंठ्याला 1400 बांधकाम, तर 2 गुंठ्याला माझ्या मते जर 2800 बांधकाम मिळतंय तर आमच्याकडे एवढे मोठे लोक श्रीमंत नाही आहेत की जेणेकरून 2800 बांधकाम करतील। 1 गुंठ्यामध्ये 1000 स्क्वेअर फूट बांधकाम करतात जेमतेम लोक। तर रोडपासून 5 फूट जागा सोडायची, ग्राउंड +1 आणि पार्किंग +2 अशा बांधकामाला आपण परमिशन दिलेली आहे। त्या धर्तीवरतीच आम्ही या ठिकाणी बांधकाम करण्याचं ठरवलेलं आहे। अशा बांधकामालाच अभय द्यावं, अशा बांधकामच या ठिकाणी नियमित करून घ्यायला यावीत आणि असे बांधकामाला या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांनी सांगितलं की या ठिकाणी दंड भरून घ्या, फाईन मारा आणि या ठिकाणी डेव्हलपमेंट चार्जेस आम्ही डबल भरायला तयार आहे सगळेजण। महसूल कोट्यवधी रुपयाचा जमेल महानगरपालिकेचा आणि बांधकामातसुद्धा या ठिकाणी नियमित होतील आणि बांधकामाला 8 दिवसात 10 दिवसात परमिशन दिली। फक्त या ठिकाणी मोजणीच्या 8 न टाकता अंडरटेकिंग स्टॅम्प पेपरवरती घ्या आमच्याकडनं, आम्ही द्यायला तयार आहोत। 8-10 दिवसामध्ये परमिशन द्या, आम्ही डेव्हलपमेंट चार्जेस भरतो आणि ताबडतोब या ठिकाणी बांधकामाला आम्ही या ठिकाणी चालू करतो। हे चिडायचं कारण एकच आहे आजच्या दिवशी की त्या दिवशी आमच्या भागामध्ये खराडी आणि वडगाव शेरी भागामध्ये जवळजवळ 12 ते 15 बांधकाम या ठिकाणी पाडण्यात आली एका दिवसामध्ये। त्या दिवशी मी तिकडनं निघालो, साहेबांनी सांगितलं की तुम्ही अर्ज द्या आणि ज्या DP प्रमाणे जे नियमित बांधकाम होण्यासारखे आहेत ते अर्ज आम्ही स्वीकारतो आणि ते बांधकाम आम्ही थांबवतो पाडायची। मग घरून निघास तोपर्यंत तिकडं त्याने तो आफा पाठवला, जे दनादन चालू केलं। तर इथं कृष्ण साहेब कमिशनरांशी भेटलो, कमिशनरने खाली आदेश दिलेत, त्याने मला 4 तास रखडवलं। 4 तास किती माझ्यासारख्या नगरसेवकाला 4 तास राखवतात, एका ठिकाणी कारवाई करतात, कमिशनर ऑर्डर काढतात की थांबवा म्हणून, जे नियमित होणारे बांधकाम आहे ते करू नका तुम्ही कारवाई, तरी पण धडाधड बांधकामात या ठिकाणी पाडतायत। खाली लोक या ठिकाणी ढासा रडतायत महिला ऑफिसमध्ये येऊन आणि या ठिकाणी आमच्याकडे आता परिस्थिती 2-3 दिवसाची परिस्थिती तुम्हाला सांगतो। 2-3 दवाखाने या ठिकाणी ॲडमिट लोक आमच्या या ठिकाणी ज्यांची बांधकाम पाडली ना 2-3 लोक ॲडमिट आहेत। काही लोक मरतील। मागच्या टायमाला 2 लोक खाला झाली 1 वर्षापूर्वी, 50-50, 60-60 लाखाची नुकसान झाली। हे आम्ही कवर सहन करायचं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना। रोडपासून आम्ही तुमचा विभाग सांगा। वडगाव शेरी आणि खराडी वॉर्ड नंबर आमचा 19 आहे। खराडी आणि वडगाव शेरी दोन्ही भाग आमच्या भागामध्ये येतात। हा संपूर्ण प्रभाग जो आहे ग्रामीण आणि समाविष्ट गावामधला आहे। नाव एकदा नगरसेवक सचिन भगत, वडगाव शेरी खराडी।